छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव। रायगडावर खडे बसरले शिवरायांच्या पायी हीच माणिक मोती आपली दुसरी दौलत आहे। आपल्या थांग असा समुद्र आपल्याला दिसत आहे। सुप्रभात मंडळी, आज आहे शनिवार। शनिवार म्हटलं की आमची भटकंती ही आलीच। पहाटे लवकर उठून तयारी केली आणि निघालो। आज ठरवलं होतं की घाटानुभव घ्यायचं, त्याचप्रमाणे आम्ही ताम्हिणी मार्गे रायगडच्या भेटीस निघालो। स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड। चला तर मग हा प्रवास सुरू करू। जवळपास अर्धा पाऊण तासाच्या प्रवासानंतर आम्ही येऊन पोचलो पिरंगुटला। पिरंगुटमध्ये काही फ्रेंड्स भेटणार होते, त्यांच्यासोबत आम्ही पुढचा प्रवास सुरू केला। ताम्हिणी घाट येईपर्यंत सूर्योदयाची वेळ झाली होती। सूर्याच्या पहिल्या किरणात आम्हाला ताम्हिणीचा रस्ता दिसू लागला आणि तो अनुभव खूपच विलक्षण होता। ताम्हिणीच्या घाटवाटा पाहून हृदय धडधडत होतं, त्यासोबत आता पोटही गडगडायला लागलं होतं, कारण सकाळपासून नाश्ता केला नव्हता। त्यामुळे आम्ही छानसं पठार बघून नाश्त्यासाठी थांबलो आणि घरून आणलेला नाश्ता केला। नाश्ता करून पोट शांत झालं, पण मन मात्र रायगड बघूनच शांत होणार होतं, म्हणून पुढच्या प्रवासाला सुरुवात केली। वाटेत लालपरी दिसली आणि लालपरी म्हटलं की कोकणच। असं वाटलं की जणू कोकणच आला, बट ते अजून लांब होतं। त्याआधी रायगड अनुभवायचा होता। हिमालयांवरचा प्रवास आणि नागमोडी वाटा बघत बघत रायगड कधी आलं कळलंच नाही। आम्ही गडावरती रोपवेने जाणार होतो। वीकेंड असल्यामुळे भरपूर गर्दी होती, पण आम्ही बुकिंग आधीच केल्यामुळे आमचा नंबर लवकर आला। तुम्ही सुद्धा येणार असाल तर बुकिंग आधीच करून या। रोपवेच्या वाटेत छोटेखानी संग्रहालय आहे आणि त्या संग्रहालयात महाराजांनी वापरलेले काही शस्त्र, त्यांचा पत्रव्यवहार आणि काही प्रसंग चित्ररूपात मांडले आहेत। महाराजांचे काही जुने फोटोज देखील आहेत। हे प्रसंग आपण पाठ्यपुस्तकात वाचले आहेत आणि आई आजींनी सांगितलेल्या गोष्टीमध्ये ऐकले आहेत। या प्रसंगांमध्ये बालरूपी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सवंगड्यांसोबत खेळताना, जिजाऊ महाराजांना रामायण आणि महाभारताच्या गोष्टी सांगताना, महाराजांचा राज्याभिषेक सोहळा, अफजल खानाचा वध, छत्रपती संभाजी महाराजांचे बालपण अशा काही गोष्टी छायाचित्र रूपात मांडल्या आहेत। त्याचसोबत काही गडकिल्ल्यांचे छायाचित्रे आणि त्याची माहिती दाखवली आहे। यानंतर गडाचे पावित्र्य राखण्यासाठी पाळावयाच्या काही नियम आणि अटींचा छोटासा चित्रपट दाखवण्यात आला। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी पुढाकार घेऊन स्थापित केलेली ही या माहिती ऐकून आम्ही रोपवेचा प्रवास सुरू केला। रोपवेमधून आजूबाजूचा परिसर निहाळीत अवघ्या 4 मिनिटात आम्ही रायगडावरती येऊन पोहोचलो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी,
रायगड किल्ला महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यात स्थित आहे आणि तो स्वराज्याचा महत्त्वाचा किल्ला मानला जातो. स्वराज्याची राजधानी रायगड याची उंची 1356 मीटर म्हणजेच 4400 फूट आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सरदार हिरोजी इंदुरकर यांच्याकडून बांधून घेतला होता. किल्ल्याचे बांधकाम विविध प्रकारच्या शिल्पकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. रोपवेचा मार्ग गडाच्या मागच्या बाजूस आहे, त्यामुळे आम्ही मेना दरवाजाद्वारे गडात प्रवेश केला. मेना दरवाजाच्या डाव्या बाजूस राणीवसा आहे. येथे महाराजांच्या 6 राणींचे 6 महाल आहेत. प्रत्येक महालच्या दरवाजासमोर दासदासींच्या खोल्या आहेत. गडाच्या बांधकामात मुख्य रीतीने दगड, चुना, गूळ आणि शिसा यांचा वापर केला आहे. धान्य कोठारे, अष्टमंत्र्यांची घरे पाहत आम्ही पुढे आलो आणि मुख्य वास्तूत प्रवेश केला, म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा. सर्वांच्या राजांतर आता राजवाड्यामध्ये आता आपण सर्वांचा प्रवेश झालेला आहे. बघा, रायगडावर खडे बसरले शिवरायांच्या पायी, रायगडावर खडे बसरले शिवरायांच्या पायी हीच माणिक मोती आपली दुसरी दौलत आहे. आपल्या पाठीमागच्या भिंतीपासून आपल्या समोर एक खिडकीवाली प्लास्टिक केलेली भिंत आहे. त्या भिंतीपर्यंत हा पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा राहता राजवाडा, हा राजांचा राहता राजवाडा. हा राजवाडा पूर्वी 2 मजली असायचा. त्याच्यावरती साऱ्यांनी घडवलेली मातीची कवलं, साईडला मखमली पडदे, मशाच्या उजेडाच्या बंड्याची फुलेने हा पूर्णपणे राजांचा राहता राजवाडा पूर्वी सजवला जायचं. बघा सर, आपल्या राजांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावरती 19 फेब्रुवारी 1630 मध्ये आणि आपल्या राजांचं निधन या समोरच्या ह्या 1 नंबर चौथऱ्यावरती 3 एप्रिल 1680 मध्ये वार होता शनिवार. राजांनी दुपारी 12च्या पहरी आपला अखेरचा श्वास या 1 नंबर चौथऱ्यावर. आता जो दिसतोय तो आहे खलबतखाना. इथेच गुप्त योजना चर्चा होत असत. मुख्यतः बहिर्जी नाईक आणि महाराज इथेच आपल्या योजना आखत होते. या जागेचे वैशिष्ट्य म्हणजे असे की आत बोललेला एक शब्द, स्वर देखील बाहेर येत नव्हता, म्हणून योजना नक्कीच गुप्त राहायच्या. तिथून पुढे आल्यानंतर आम्हाला दिसले गंगासागर तलाव. म्हणतात इथे 7 नद्यांचे पाणी आहे. पुढे येताच आम्हाला दिसला असा भव्य दिव्य महाराजांचा राजदरबार. महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. बघा सर, आता आपण सर्वजण रायगड किल्ल्यावरच्या सर्वात अतिशय वातावरण ठिकाणी उभे आहात, म्हणजे राजांच्या राज सदरावरती. तर आता आपल्या सर्वांचा नुकताच प्रवेश झालेला आहे. सर, जी आपल्यासमोर आपल्या राजांची मूर्ती आहे, सर ही राजांची मूर्ती बसवली 2009 मध्ये मूर्ती बसवलेली आहे. युवराज छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूरचे महाराजांचे 13वे वारसदार यांच्या हस्ते 2009 मूर्ती बसवली गेली होती. बघा तसं राजांच्या मूर्तीत छत्र बसवले 1985 मध्ये. समोर बघा सर, आपल्या राजांच्या मूर्तीला लोखंडी सर 3 खिडक्या आहेत. तर त्या 3 खिडक्यांच्या आतमध्ये आपल्या राजांच्या पूर्वीचं 32 मन सोन्याचं सिंहासन असायचं. एक मन म्हणजे 40 किलोचं, असं 1280 किलोचं राजांचं 32 मन सोन्याचं सिंहासन पूर्वीचं या 3 खिडक्यांच्या आतमध्ये असायचं. सर समोर जो उंच गेट आहे, त्या गेटला इथंच मी बोलतात नगरखाना. हाच नगरखाना बघून इंग्रजांनी मुंबईचा गेट ऑफ इंडिया आणि दिल्लीचा इंडिया गेट बांधलेला आहे. या नगरखान्याची उंची 52 फूट. त्याच्यावर मधला अंतर 200 ते 250 फुटाचा मधला अंतर आहे. ह्या मधला अंतराचा मग पुढे गडावरती लाईट, माईक, स्पीकर वगैरे काहीच नव्हतं. मग भरलेल्या या 6000 जनतेसमोर कसं बोलायचं, कारण की आपले राजा आपल्या गादीवरून एकदम तरी सहज आवाजात बोलले ते राजांच्या मूर्तीपासला आवाज या शेवटच्या व्यक्तीपर्यंत आवाज ऐकायला येतो. या आवाजाला एकोसून केल्या प्रति ध्वनी होतं. बघा 1 मिनिट आवाज कसा घुमतो बघा. महाराजांच्या सिंहासनाचे दर्शन घेऊन जगदीश्वराचे आणि समाधीचे दर्शन घेण्यास आम्ही पुढे निघालो. जगदीश्वराच्या वाटेवरच विलक्षण अशी बाजारपेठ दिसली. म्हणतात महाराज रोज सकाळी उठून जगदीश्वराच्या दर्शनाला जायचे याच बाजारपेठमधून. महाराजांच्या समाधीला नतमस्तक झालो आणि काही वेळ आम्ही तिथेच घालवला. गडावर आणखीन बरेच ठिकाणं आहेत बघण्यासारखी. टकमक टोक, महादरवाजा, वाघ दरवाजा इत्यादी. नक्कीच हा 1300 एकर किल्ला बघायला 2 दिवस देखील कमी पडतील.
गड उतरून आम्ही दिव्यागारच्या दिशेने प्रवास सुरू केला. रूम, खायचं प्यायचं बघायचंच होतं, बट सूर्यास्त पाहण्याचा मोह आवरला नाही, म्हणून गाडी थेट बीचवरती घातली. सूर्यास्ताचा मस्त अनुभव घेतला आणि मग रूमच्या शोधात लागलो. रूम शोधली, फ्रेश झालो, मस्त असं कोकणी पद्धतीचं जेवण जेवलो आणि झोपी गेलो. आजचा दिवस दिव्यागारमध्येच थांबवला. अजून 2 दिवस आहोत आम्ही कोकणात. भेटू पुढच्या भागात.